एका गरीब मुलाला एका करोडपतीचे पाकीट सापडले. पण नशिबाचा हा एक साधा खेळ वाटत असताना त्याने अनपेक्षित घटनेला जन्म दिला. जेव्हा त्या माणसाने आपलं पाकीट परत मिळवलं, तेव्हा तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि जोरजोरात रडू लागला. त्या पाकिटामध्ये नेमकं असं काय होतं, ज्यामुळे एवढा श्रीमंत माणूस इतका भावूक झाला होता? रस्त्यावर खूप ऊन होते. ते हेमंतसाठी असह्य वाटत होते, कारण तो अनवाणी पायांनी त्या गरम रस्त्यावर चालत होता. त्याच्या छोट्याशा हातामध्ये कापडी पिशवी होती, पण ती सुद्धा काही जागी फाटली होती. त्याच्या पिशवीमध्ये त्याने काही प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकचे कॅन, ज्यातील हवा काढून त्याने चपटे करून आपल्या पिशवीमध्ये गोळा केले होते. हा दिवस त्याच्यासाठी इतर दिवसांसारखाच होता, ज्याची त्याला सवय झाली होती. कचरा कुंड्याजवळ जाऊन शोध घेणे, त्याचा हा शोध या आशेने असायचा की तिथे काहीतरी मिळेल, ज्यामुळे पोटाला थोडा आधार मिळेल. आणि जर का तिथे कोणी भंगार वगैरे टाकलेले असेल, ते नशिबाने मिळाले तर ते विकून आपल्या आईसाठी औषधही आणता येईल. कारण त्याच्या आईचा खोकला दिवसेंदिवस वाढत चालला होता. खरं तर तो खूप उपाशी होता, परंतु त्याने आज आपल्या पोटाकडे दुर्लक्ष केले होते. तो फुटपाथवरून चालला होता, तेव्हा त्याला समोर कोणती तरी चमकणारी वस्तू दिसली. सुरुवातीला त्याला वाटले कदाचित हा सुद्धा एखादा रंगबेरंगी चमकदार प्लॅस्टिक लावलेला रिकामा कॅन असेल. पण जेव्हा जवळ जाऊन त्याने ते उचलले, तेव्हा त्याच्या बोटांना काहीतरी वेगळेच जाणवले. मऊसूत चामडं होतं ते. हेमंतने ते छोटेसं पाकीट उचललं आणि काळजीपूर्वक पाहिलं. ते खूपच सुंदर आणि महागडं वाटत होतं. ते अगदी वेगळं असं काहीतरी, जे हेमंतने आजवर कधीच पाहिलं नव्हतं. ते पाकीट पाहिल्यानंतरच लक्षात येत होतं की ते कोणत्या तरी श्रीमंत माणसाचं असावं. आता जणू काही हेमंतच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्याने इकडे तिकडे पाहिले, कुणी पाहत नाही याची खात्री केली आणि त्यानंतर थरथरत्या हाताने त्याने पाकीट उघडले. ते पाकीट उघडल्यानंतर त्याने पाहिले की खूप नोटा अगदी व्यवस्थितरित्या त्यामध्ये ठेवण्यात आल्या होत्या. त्या पाकिटामध्ये एवढे पैसे होते, ज्या पैशांनी हेमंतच्या कुटुंबाचा अनेक महिन्यांचा खर्च भागू शकला असता. हेमंतने दीर्घ श्वास घेतला आणि पाकिटातील इतर गोष्टी पाहू लागला. काही बँकांचे कार्ड, काही कागदपत्र आणि एक चिठ्ठी, ज्यावर घाईघाईत काहीतरी लिहिलं गेलं होतं. त्याने काही क्षणांसाठी नोटा हातात घेतल्या, त्यांच्या वजनांचा अंदाज घेतला. त्याच्या मनात वेगवेगळे विचार चालू झाले. गरज त्याला जोरात हाक मारत होती. कुलकर्णी त्याच्या आईला औषधांची नितांत आवश्यकता होती. घरी खायला काहीही नव्हतं आणि हे पाकीट त्याच्या सर्व अडचणींवर उपाय म्हणून आलं होतं. तो सहज पैसे काढून पाकीट कुठेतरी टाकून देऊ शकला असता. कुणी कधीच आणलं नसतं. कुणाला काय फरक पडणार होता? पण मग त्याच्या आतून काहीतरी जागं झालं. त्याची आई नेहमी म्हणायची, कुलकर्णी, माणसाचं चारित्र्य हे कोणत्याही संपत्तीपेक्षा मौल्यवान असतं. कदाचित त्या पैशापेक्षा या पाकिटात आणखी काहीतरी महत्त्वाचं असेल. त्याने एक खोल श्वास घेतला आणि पाकिटाच्या मालकाचा काहीतरी पत्ता मिळतोय का हे पाहायला सुरुवात केली. त्यांनी कार्ड्स पाहिले, त्यावर लिहिलेलं नाव वाचलं. तेव्हा त्याला एक विशेष अशी वस्तू सापडली. कुलकर्णी, एक काळ्या आणि सोनेरी रंगाचं विजिटिंग कार्ड, ज्यावर नाजूक आणि सफाईदार अक्षरात लिहिलं होतं शेखर कुलकर्णी. तो नाव ओळखत नव्हता, पण कार्डवर दिलेला पत्ता कोणत्या तरी महत्त्वाच्या इमारतीचा वाटत होता. तो श्रीमंत माणूस इतका मोठा होता की त्याने हे पैसे हरवले तरी त्याला काही फरक पडणार नव्हता. पण मग त्याच्या मनात एक वेगळाच विचार आला, काय होईल जर त्या पाकिटात पैशापेक्षा अधिक मौल्यवान काहीतरी असेल तर? त्याने पाकिट हलकेच बंद केले आणि ते आपल्या छातीशी धरलं. आता त्याला एक निर्णय घ्यायचा होता. जर त्याने ते पाकिट परत केलं तर कदाचित त्याला काहीच मिळणार नव्हतं. पण जर त्याने पैसे ठेवले तर तो आपल्या आईच्या शिकवणीच्या विरुद्ध जाईल, संस्कारांच्या विरुद्ध जाईल. त्याने पुन्हा एकदा व्हिजिटिंग कार्ड पाहिलं. पत्ता त्याच्या घरापासून खूप दूर होता, पण तो भरभर चालला तर तिथे पोहोचू शकला असता. त्याने आपला रिकामा कॅन्सचा थैला खांद्यावर टाकला, पाण्याच्या बाटलीतला शेवटचा घोट घेतला आणि वेगाने चालू लागला. रस्ते त्याला पूर्वीपेक्षा जास्त लांब भासू लागले. प्रत्येक पावलागणी त्याच्या मनात वेगवेगळे प्रश्न येऊ लागले. तो जे करत होता ते खरंच बरोबर होतं का? त्या श्रीमंत माणसाला त्याच्या पाकिटाची खरंच पर्वा असेल का? आणि जर कुणी त्याच्यावर चोरीचा आळ घेतला तर काय होईल? आणि चित्तेने त्याचे प्रत्येक पावलागणिक त्याच्या मनात वेगवेगळे प्रश्न येऊ लागले. तो जे करत होता ते खरंच बरोबर होतं का? त्या श्रीमंत माणसाला त्याच्या पाकिटाची खरंच पर्वा असेल का?
आणि जर कुणी त्याच्यावर चोरीचा आळ घेतला तर काय होईल? अनिश्चिततेने त्याचं मन जखडून टाकलं होतं. पण त्याने त्या विचारांकडे दुर्लक्ष करत चालत राहायचं ठरवलं. त्याच्या आजूबाजूचे लोक घाईघाईने आपल्या कामात मग्न होते. कुणालाही त्या दुबळ्या घामाने निथळणाऱ्या मुलाची पर्वाच नव्हती, जो आपल्या आयुष्याला कलाटणी देणारं पाकीट घेऊन चालला होता. शेवटी तो पत्त्यावर दिलेल्या ठिकाणी पोहोचला. त्याच्या पायात प्रचंड वेदना होत होत्या आणि घामाच्या धाराने त्याचा चेहरा डबडबवून गेला होता. त्याच्यासमोर एक भव्य इमारत उभी होती, ज्याच्या काचांच्या खिडक्यांमध्ये आकाशाचा प्रतिबिंब उमटत होता. कधी वैभवशाली इमारत त्याने याआधी कधीही पाहिली नव्हती. क्षणभर तो तिथेच उभा राहून त्या इमारतीकडे बघत राहिला. गेटजवळ उभे असलेले सुरक्षा रक्षक आणि समोर पार्क केलेल्या महागड्या गाड्या पाहून त्याला वाटलं, तो इथे अगदी वेगळा आणि नकोसा आहे. त्याच्या घशात एक अवंडा आला. ते मला आज जाऊ देतील का? त्याने धीर एकवटला, खोल श्वास घेतला आणि गेटकडे वाटचाल आत्मविश्वासाने भरून घेण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजापर्यंत पोहोचण्याआधीच एक सुरक्षा रक्षक त्याच्यासमोर उभा राहिला. अरे मुला, कुठे चाललास तू? गार्डच्या कडक आवाजाने हेमंत दचकला. त्याने आपल्या घामाने भिजलेल्या पाकिटाला घट्ट पकडला. मला हे पाकिट रस्त्यात सापडलं. हे शेखर कुलकर्णी यांचं आहे. गार्डने त्याच्याकडे संशयाने पाहिलं आणि विचारलं, कधीपासून रस्त्यावरच्या मुलांनी वस्तू परत करायला सुरुवात केली आहे? गार्डच्या या वाक्याने हेमंतच्या मनावर घाव बसला. नाही साहेब, मला हे पाकिट खरोखरच रस्त्यावर सापडलं आहे. मी खरं सांगतोय. मला फक्त ते परत द्यायचे ते पाकिट. पण गार्डने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. त्याने हात पसरवून हेमंतचा मार्ग अडवला. चल, निघ इथून. ही जागा तुझ्यासाठी नाही आहे. हेमंतचं मन खाली बसलं. मी इतक्या कष्टाने इथपर्यंत आलो आणि आता सगळं वाया जाणार का? तो मागे फिरणार होता तेवढ्यात एका स्त्रीचा आवाज ऐकू आलाय. इथं काय चाललंय? हेमंतने पाहिलं. एक सुंदर महिला ऑफिसच्या वेशात बाहेर आली होती. तिचे केस नीट आवरलेले होते आणि तिच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा रुबाब होता. गार्ड तिच्याकडे वळला आणि म्हणाला, मॅडम, हा मुलगा म्हणतोय की त्याला शेखर कुलकर्णी यांचं पाकिट सापडलंय. महिलेने भुवया उंचवल्या आणि हेमंतकडे हात पुढे केला. पाकिट दाखव. हेमंतने संकोचित होऊन पाकिट पुढे केलं. महिलेने ते उघडलं. आतले कागदपत्र पाहिले आणि क्षण थांबली. तुला हे कुठं सापडलं? ती गंभीर स्वरात विचारू लागली. हेमंतने गळा सुकलेल्या आवाजात उत्तर दिलं. मुख्य रस्त्यावर फुटपाथवर. महिला काही वेळ विचारात पडली आणि मग गार्डकडे वळाली. त्याला आत जाऊ द्या. गार्डने नाराज होऊन चेहरा वाकडा तिकडा केला, पण एक पाऊल मागे घेतलं. हेमंतचं हृदय वेगाने धडधडू लागलं. ती महिला त्याला संगमरवरी झगमगत्या लॉबीमधून आत घेऊन गेली. तिथे कर्मचारी वेगाने इकडून तिकडे धावत होते. कुणी फोनवर बोलत होतं तर कुणी टॅबलेटवर काहीतरी टाईप करत होते. सगळं काही चमचमीत आणि स्वच्छ होतं. हेमंतने खाली पाहिलं. त्याच्या मळकट धुळीने भरलेल्या पायांचे ठसे त्या कोऱ्या फरशांवर उठले होते. महिला एका मोठ्या ऑफिसच्या दरवाजासमोर थांबली. इथे थांब, तिने म्हटलं आणि आत जाऊन दरवाजा बंद केला. हेमंत तिथेच उभा राहिला, एकटाच उभा राहिला. त्याला जाणवलं की सभोवतालच्या कर्मचाऱ्यांच्या जिज्ञासू नजरा त्याच्यावर खेळल्या होत्या. वेळ जणू थांबला होता. प्रत्येक सेकंद एका युगासारखा भासत होता. हेमंत त्या दरवाजाकडे एकटक लावून पाहत होता. उभा राहिला होता तिथे, जिथून ती महिला आत गेली होती. त्याचं हृदय जोराने धडधडत होतं. तो या ठिकाणी अगदीच लहानसा वाटत होता. संगमरवरी फरशांवर झुंबराची प्रकाशाची चमक होती आणि तिथलं थंडगार वातावरण रस्त्याच्या उष्ण दमट हवामानाच्या अगदी उलटं होतं. पण तरी तो या ठिकाणी बसत नाही असं त्याला वाटत होतं. त्याच्या आसपासचे कर्मचारी त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत होते. त्यांना काय कल्पना होती की हा इथवर पोहोचण्यासाठी त्याने किती मेहनत घेतली होती. लोक आपापल्या मोबाईल आणि फाईल्समध्ये गुंतले होते. कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं. जणू तो तिथेच नव्हताच. प्रत्येक क्षणाबरोबर हेमंतला अनिश्चिततेचं मोठं ओझं वाटत होतं. जर त्याने पाकिट घेतलं आणि त्याला तसंच उभं ठेवलं आणि जर त्या पाकिटाच्या मूळ मालकाला हे कधीच कळलं नाही तर की ते परत आणणारा कोण होता? या विचाराने त्याचं मन खचू लागलं. पण त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याने जे केलं ते योग्य होतं. पण मग त्याला इतकं विचित्र का वाटत होतं? अचानक ऑफिसच्या आतून मोठा आवाज आला. दरवाजा बंद असल्यामुळे तो आत काय चाललं होतं ते पाहू शकत नव्हता. पण त्या तणावग्रस्त आवाजांकडे दुर्लक्ष करणं अशक्य होतं.
हेमंतने हलकेच मान झुकवली आणि आत काय चाललंय हे ऐकण्याचा प्रयत्न केला. वेळ, सीमा, संकट, समाधान यांसारखे शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येत होते. आवाजात घाई गडबड आणि नाराजी स्पष्ट जाणवत होती. हे सगळं त्या पाकिटाशी संबंधित होतं का? तेव्हाच त्याला जाणवलं की त्याच्या बाजूला कोणीतरी उभा आहे. अरे, तो अजून इथे काय करतोय? त्याने वर पाहिलं. एक अधेड वयाचा माणूस टापटीप सूट घालून त्याच्याकडे कठोर नजरेने बघत उभा होता. त्याचा चेहरा तणावग्रस्त होता आणि त्याच्या डोळ्यात स्पष्ट अस्वस्थता दिसत होती. हेमंतने संकोचित उत्तर दिलं. मी शेखर कुलकर्णी यांचं पाकिट आणलं आहे. ती महिला ती घेऊन आत गेली आहे. त्याने दरवाजाकडे बोट दाखवत म्हटलं. तो माणूस खोल श्वास घेत म्हणाला. त्यांना त्रास देण्याची ही योग्य वेळ नाहीये. त्याच्या बोलण्यात एक वेगळ्या प्रकारची कठोरता होती. जुनी हेमंत तिथे नको त्या वेळी अडथळा आणत होता. हेमंत काही उत्तर देणार इतक्यात ऑफिसचा दरवाजा जोरात उघडला. तीच महिला जी पाकिट घेऊन आत गेली होती घाबरलेली बाहेर आली. पाकिट अजूनही तिच्या हातात होतं, पण तिच्या डोळ्यातील ती पूर्वीचा कडकपणा नाहीसा झाला होता. तिचा श्वास वेगाने चालत होता, जणू ती एखाद्या मोठ्या संकटात सापडली होती. हेमंतकडे न पाहताच ती थेट लिफ्टकडे धावत गेली आणि अधीरपणे बटणं दाबू लागली, जणू ती प्रतीक्षा करण्याच्या मनस्थितीतच नव्हती. हेमंतने ही सगळी भानगड लक्षपूर्वक पाहिली. नक्कीच काहीतरी मोठं घडत होतं. पाकिट फक्त हरवलेली वस्तू नव्हती. ती महिला जी काही वेळापूर्वी हेमंतला एक तुच्छ निरुपयोगी मुलासारखं वागत होती, ती आता पूर्णपणे अस्वस्थ दिसत होती. पण का? हेमंतच्या मनात अनेक प्रश्न उमटू लागले. शेखर कुलकर्णी यांना खरंच या पाकिटाची इतकी गरज होती का? की त्यात पैशांपेक्षा अधिक मौल्यवान काहीतरी होतं? त्या माणसाने हेमंतच्या चेहऱ्यावरली गोंधळलेली भावदर्शने पाहून स्वतःशीच पुटपुटत म्हटलं. शेखर साहेब सध्या फार मोठ्या अडचणीत आहेत. जर या पाकिटात काही महत्त्वाचं असेल तर कदाचित तीच गोष्ट त्यांना मदत करू शकेल. हेमंतच्या डोळ्यात चमक आली. तर त्याने पाकिट परत करून योग्य निर्णय घेतला होता. ही कल्पना की त्याच्या प्रामाणिकपणामुळे कोणाच्या तरी आयुष्य बदलू शकतं त्याला अस्वस्थ करून गेली. त्याने कधीच विचार केला नव्हता की एक साधी कृती इतका मोठा परिणाम करू शकते. लिफ्ट उघडली आणि ती महिला वेगाने आत शिरली. दरवाजा बंद होण्याआधीच ती नजरांसमोर नाहीशी झाली. हेमंत तसाच उभा राहिला. त्याच्या मनात अजूनही असंख्य प्रश्न घोंगावत होते. त्याच्या बाजूला उभे असलेल्या माणसाने हलकेच मान हलवली आणि म्हणाला, मी तुझ्या जागी असतो तर आता निघून गेलो असतो. तुझं काय काम केलंय? पण हेमंतला जाण्यास मन होत नव्हतं. त्याला जाणवत होतं की ही गोष्ट इथेच संपलेली नाही. त्याने पुन्हा ऑफिसच्या दरवाजाकडे पाहिलं. त्यात अजूनही आवाज येत होते, पण अचानक एकदम आवाज शांत झाला. एकदम शांतता पसरली. वातावरणात तणाव स्पष्ट जाणवत होता. तो पळून जाऊ इच्छित होता, पण वाढती जिज्ञासा त्याला रोखत होती. शेखर कुलकर्णी नक्की कोण होते? हे पाकिट इतकं महत्त्वाचं का ठरलं होतं? आणि सर्वात मोठा प्रश्न, एक रस्त्यावरचा साधा मुलगा खरंच त्या शक्तिशाली माणसाचं नशीब बदलणार होता का? तेव्हा त्याच्या खांद्यावर कोणीतरी हलका हात ठेवला. तो तोच माणूस होता, पण आता त्याच्यात नजरेतली कठोरता थोडी कमी झाली होती. थोडा वेळ थांब, तो शांतपणे म्हणाला. आणि मग काही न बोलता तो निघून गेला. हेमंतने आश्चर्यचकित विचार केला, थांबायचं? पण का? शेखर होते का? त्याच्या छातीत धडधड वाढली. पहिल्यांदा त्याला वाटलं की तो खरंच त्या शक्तिशाली व्यक्तीसमोर उभा राहू शकतो. त्याने खोल श्वास घेतला. घाबरलेल्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गर्दीत हरवलेल्या बोटांनी अजूनही त्याच्या जुन्या कॅनच्या पिशवीचा दोर घट्ट पकडला होता. या झगमगत्या वातावरणात त्याच्या वास्तविकतेचे अंतर अजूनच ठळक वाटू लागलं. त्याने विचार केला, कदाचित माझ्याकडं चांगले कपडे असते तर. पण तो विचार त्याने लगेचच झटकला. हेच माझं सत्य आहे आणि मी जसा आहे तसाच इथपर्यंत पोहोचलोय. वेळ थांबल्यासारखा वाटत होता. त्याने रिसेप्शनकडे पाहिलं. तिथले लोक अजूनही कामात व्यग्र होते. जवळच्या एका टेबलावर कोणीतरी मोठ्या कराराच्या कॉन्ट्रॅक्टचा चर्चेचा उल्लेख करत होतं आणि म्हणत होता, जर गोष्टी वेळेत सुरळीत झाल्या नाहीत तर शेखर साहेबांना हा करार गमवावा लागू शकतो. सगळे त्यांच्याबद्दल बोलत होते आणि प्रत्येक वाक्यात चिंता दिसत होती. त्याचवेळी ऑफिसचे दार पुन्हा उघडले. यावेळी संपूर्ण वातावरणात शांतता पसरली. जो माणूस बाहेर आला तो कुठलाही सामान्य कर्मचारी नव्हता. उंच काठी, महागडा सूट, थकलेले डोळे आणि गंभीर चेहरा.
त्याने केसांवरून हात फिरवला आणि काही क्षण थांबला. त्याच्या नजरा हेमंतवर स्थिरावल्या. त्याने कपाळावर आठ्या घालत विचारलं, तुला माझं पाकीट सापडलं होतं का? त्याचा आवाज थकलेला होता, पण त्यात एक खोल गंभीरपणा होता. हेमंतने कोरड्या घशाने मुख होकार दिला. त्या माणसाची उपस्थितीच इतकी प्रभावशाली होती की हेमंतला काही बोलताच आलं नाही. शेखर कुलकर्णी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. मग त्यांनी खोल श्वास घेतला आणि मान हलवली. आत ये. त्यांनी दरवाजा अजून थोडा उघडत म्हटलं. हेमंतचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुढे काय होणार याची त्याला कल्पना नव्हती. पण एक गोष्ट नक्की होती, त्याच्या आयुष्याला नवी कलाटणी नक्कीच मिळणार होती. तो ऑफिसमध्ये शिरला. ही खोली त्याने आजवर पाहिलेल्या कोणत्याही ठिकाणाहून अगदीच वेगळी होती. उंच पुस्तकांच्या कपाटांनी भरलेली भिंत, मोठ्या काचेच्या टेबलावर अत्यंत नीटनेटकेपणे ठेवलेल्या वस्तू आणि एका विशाल खिडकीतून दिसणारा शहराचा देखणा नजारा. पण हेमंतचं लक्ष वेधून घेतलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः शेखर कुलकर्णी. ते टेबलजवळ उभे होते, पाकीट हातात धरून, जणू ती अनमोल वस्तू असावी. काही क्षण ते शांत होते. त्यांनी हेमंतकडे अशी नजर टाकली जणू त्यांच्या अंतःकरणात डोकावत आहेत. हेमंतला तिथून निघून जाण्याची तीव्र इच्छा झाली. त्याने आपलं काम केलं होतं, जे त्यांचं नव्हतं ते त्याने परत दिलं होतं. त्याला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता, ना कुठला मोबदला मागायचा होता, घ्यायचा होता. म्हणूनच तो माघारी वळला आणि दरवाजाकडे जाण्यासाठी एक पाऊल टाकलं. पण त्याचवेळी एक आवाज त्याच्या कानावर आला, हेमंत. शेखरचा आवाज कठोर होता, पण त्यात काहीतरी वेगळं होतं. कुलकर्णी, एक भावना ज्याची हेमंतला अजिबात अपेक्षा नव्हती. तो जागीच थबकला. त्याच्या शरीरातून एक शिरशिरी उठली. हळूहळू त्याने मागे वळून पाहिलं. शेखर कुलकर्णी त्याच्याकडे रोखून बघत होते. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. हे फक्त हरवलेलं पाकीट परत मिळाल्याचा आनंद नव्हता. त्याच्या आत काहीतरी खूप मौल्यवान दडलेलं होतं. तुला हे पाकीट कुठे मिळालं? त्यांच्या आवाजात घाई होती. हेमंतने गळा साफ करत उत्तर दिलं, बाजाराच्या रस्त्यावर पडलेलं होतं. शेखरने डोळे मिटून खोल श्वास घेतला. जणू त्यांनी मिळालेली माहिती पचवण्याचा प्रयत्न केला. मग ते एक पाऊल पुढे आले आणि पाकीट आणखी घट्ट धरले. तू यातलं काय घेतलंस का? हा प्रश्न अविश्वासाने विचारलेला नव्हता, पण तो इतक्या गांभीर्याने विचारला गेला की हेमंत हादरला. त्याने पटकन मान हलवली. नाही साहेब, मी फक्त पाहिलं होतं की हे कोणाचं आहे, पण मी यातलं काहीही घेतलं नाही. त्याचा आवाज ठाम होता, कारण तो सत्य बोलत होता. त्याने खरंच काहीच त्या पाकिटामधलं घेतलं नव्हतं. ऑफिसात एकदम शांतता पसरली. काही क्षणांनी शेखरने दीर्घ श्वास घेतला आणि जणू मोठा भार उतरल्यासारखे वाटले. त्यांनी चेहऱ्यावर हात फिरवला, स्वतःला सावरल्यासारखं केलं. जेव्हा त्यांनी पुन्हा हेमंतकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची ती आधीची कठोरता लोप पावली होती. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आधाराची छटा होती. तुला कल्पनाही नाही की तू काय केलं आहेस मुला, त्यांनी हलक्या पण खोल आवाजात म्हटलं. याआधी हेमंत काही विचारत त्यांनी दरवाजाजवळ उभे असलेल्या आपल्या सहाय्यिकेला हाताने खून केली. याला काहीतरी खायला आणा. त्या महिलेने मान हलवली आणि तात्काळ बाहेर गेली. हेमंतला हे ऐकून आश्चर्य वाटलं. तो फक्त पाकीट परत करण्याच्या उद्देशाने आला होता. त्या बदल्यात काही मिळवण्याची अपेक्षा नव्हती, पण काहीतरी विचित्र भावना त्याला तिथेच थांबण्यास भाग पाडत होती. शेखर आपल्या खुर्चीत बसले आणि पाकीट टेबलावर ठेवून त्याच्या पृष्ठभागावर बोटं फिरवू लागले, जणू खात्री करत होते की तो खरा आहे. काही क्षणांनी त्यांनी पुन्हा हेमंतकडे पाहिलं. बस, त्यांनी समोरच्या खुर्चीकडे इशारा करत सांगितलं. हेमंतने थोडीशी हिचकेचाट घेतली, पण शेवटी त्याच्या सांगण्याप्रमाणे तो बसला. तो ताठ बसून राहिला, विचार करत की अशा महत्त्वाच्या व्यक्तीसमोर वागायचं कसं, बसायचं कसं. खोलीत काही वेळ पूर्ण शांतता होती. बाहेरच्या ट्रॅफिकचा हलका आवाज ऐकू येत होता. हेमंतच्या पोटातून हलकीशी गुरगुर ऐकू आली आणि त्याला लाज वाटली. त्याला अजूनही समजत नव्हते की या पाकिटात असं काय होतं ज्यामुळे शेखर इतके अस्वस्थ झाले होते. पण प्रत्येक क्षणागणिक त्यांच्या प्रतिक्रियांमुळे त्यांची जिज्ञासा वाढत चालली होती. सांग हेमंत, तुझ्या मनात कधी विचार आला की हे पैसे तू स्वतःकडे ठेवू शकतोस? शेखरने थेट प्रश्न विचारला. कोणत्या आड पाडता न ठेवता हेमंतने आपल्या हातांच्या बोटांनी एकमेकांत गुंफलं आणि हळूच मान हलवली. हो, पण मला माहीत होतं की ते चुकीचं आहे. शेखरने हेमंतकडे बारकाईने पाहिलं, जणू त्याच्या प्रत्येक प्रतिक्रियेचं निरीक्षण करत होते. आणि तू तसं का केलं नाहीस? तुझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीसाठी ज्याला या पैशांची गरज आहे ते निघून जाणं सोपं होतं.
त्यांचा लहजा आरोप करणारा नव्हता, तर उत्सुकता दर्शवणारा होता. हेमंतने एक दीर्घ श्वास घेतला आणि उत्तर दिलं. माझी आई नेहमी म्हणायची की एका माणसाचं चारित्र्य हा कुठल्याही संपत्तीपेक्षा मौल्यवान असतो. मी फक्त तिने शिकवलेलंच केलं. शेखर काही क्षण शांत राहिले. मग त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी भावना उमटली. तुझ्या आईने खूप समजूतदार गोष्टी शिकवल्या आहेत तुला. त्यांनी पाकिट उघडलं आणि त्यातून एक जुना दुमडलेला कागद बाहेर काढला. तो कागद इतका जुना होता की त्याच्या कडा झिजल्या होत्या. शेखरने तो एवढ्या काळजीपूर्वक हाताळला जणू तो अतिशय नाजूक होता. त्यांच्या डोळ्यात ओलावा जाणवत होता. त्यांनी तो सावकाश उघडला. हेमंत काही विचारणार होता, पण त्याच वेळी त्यांची सहायिका आत आली. हातात जेवणाचं ताट घेऊन. ताटात ब्रेड, फळं आणि एक ग्लास ज्यूस ठेवलं होतं. खाण्याचं दृश्य पाहताच हेमंतच्या पोटाने आणखी मोठा आवाज केला आणि त्याला अधिकच लाज वाटली. शेखरने हे पाहिलं आणि पण ते काही म्हणाले नाही. त्यांनी फक्त हाताने खाण्यास सांगितले त्याला. हेमंतने थोडा संकोच करत ब्रेड उचलला आणि पहिला घास घेतला. खाण्याची चव त्याला कधीही एवढी चांगली वाटली नव्हती. हेमंत जेवणात मग्न असताना शेखर त्या कागदाकडे एकटक पाहत होते. त्यांच्या डोळ्यात भावनांची लाट स्पष्ट दिसत होती. शेवटी त्यांनी तो कागद पुन्हा दुमडून पर्समध्ये ठेवला. जेव्हा त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली, त्यांचा आवाज मंद आणि गंभीर होता. तुला कल्पना नाही की हे पाकिट माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. हेमंतने जेवण थांबवून त्यांच्याकडे पाहिलं. तो संभ्रमित झाला होता. शेवटी त्या पाकिटात असं काय होतं जे त्यातल्या पैशांपेक्षाही मौल्यवान होतं? त्याने विचारायचा प्रयत्न केला, पण काहीतरी त्याला थांबवत होतं. शेखर इतके विचारात गळून गेले होते की जणू त्यांनी हेमंतच्या उपस्थितीचाही विसर पडला होता त्यांना. काही वेळानंतर त्यांनी डोळे झपकवले आणि सरळ हेमंतकडे पाहिलं. तुझ्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. हेमंत हे ऐकून हेमंत चकित झाला. त्याने कधीही कल्पनाही केली नव्हती की शेखर कुलकर्णी यासारख्या कोणी त्याच्या आयुष्यात रस घेतील. पण शेखरच्या डोळ्यात उमटलेली तीव्रता त्याला सांगत होती की इथे काहीतरी मोठं घडत आहे. आणि त्या क्षणीच हेमंतला जाणवलं त्याच्या आयुष्याला आता कायमचं नवं वळण मिळणार होतं. ऑफिसमध्ये खोल शांतता पसरली. हेमंतने पाहिलं की शेखर पर्सला घट्ट पकडून होते. जणू पुन्हा ती हरवण्याची त्यांना भीती वाटत होती. त्यांनी हळूहळू श्वास घेतला आणि काळजीपूर्वक पाकिट उघडलं. त्याने आतून एक छोटा कागद बाहेर काढला, जो काळाच्या ओघात पिवळसर पडला होता. हेमंतला लगेच समजलं की हा कागद कुठल्याही साध्या दस्तऐवज नव्हता. त्याचं महत्त्व कडांवरती झिजलेल्या खुणांपेक्षा कितीतरी जास्त होतं. मला पैशांची चिंता नव्हती, शेखरनी हलक्या थरथरत्या आवाजात सांगितलं. त्यांनी कागद सावधगिरीने उघडला आणि त्यावर लिहिलेल्या शब्दांकडे पाहिलं. या पाकिटात एक अशी गोष्ट आहे जिला मी कधीही गमवू इच्छित नव्हतो. हेमंत उत्सुकतेने थोडा पुढे झुकला, पण त्याने काही विचारायची हिंमत केली नाही. शेखरने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, ही चिठ्ठी आहे माझ्या पत्नीने लिहिलेली शेवटची चिठ्ठी, जी तिने मला सोडून जाण्यापूर्वी लिहिली होती. हे ऐकून हेमंत चमकला. त्याला वाटलं की त्या पाकिटात काहीतरी मौल्यवान वस्तू असेल, पण त्यांनी कल्पनाही केली नव्हती की त्या पाकिटात सर्वात अमूल्य गोष्ट एक साधा कागदाचा तुकडा असेल. ती काही वर्षापूर्वी गेली. शेखरने हळूच सांगितलं. त्यांच्या बोटांची पकड त्या कागदावर अधिक घट्ट झाली. ही चिठ्ठी तिची शेवटची आठवण आहे, जी तिने मला दिली होती. त्यांच्या शब्दांचं वजन संपूर्ण खोलीत जाणवलं होतं. हेमंतच्या मनात एक हळवेपणा दाटून आला. आता त्याला समजत होतं की हा कागद इतका महत्त्वाचा का आहे. शेखर त्या चिठ्ठीकडे तसाच पाहत राहिले, जणू पुन्हा पुन्हा वाचत होते. खरं तर न वाचता त्यातील प्रत्येक शब्द अनुभवत होते. ती गेल्यानंतर ही चिठ्ठी कधीच माझ्यापासून दूर गेली नव्हती. मी ती नेहमी जवळ बाळगली. आजपर्यंत. त्यांचा आवाज भावनांनी भरलेला होता. त्यांनी डोळे मिटले, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत. जेव्हा समजलं की ती हरवली आहे, तेव्हा असं वाटलं जणू मी पुन्हा एकदा माझ्या पत्नीला हरवलं. हेमंतने कधीही इतक्या ताकदवान माणसाला अशी भावनिक क्षणी पाहिलं नव्हतं. त्याच्या दृष्टिकोनातून श्रीमंत लोक अजय असतात. त्यांच्याकडे प्रत्येक समस्येचं उत्तर असतं. पण इथे त्याच्यासमोर शेखर कुलकर्णी उभे होते. कुलकर्णी एक सामान्य माणसासारखे. त्या कागदाच्या तुकड्याला ते या जगातील सर्वात मौल्यवान वस्तू मानत होते. अचानक हेमंतला त्यांच्याशी एक खोल नातं जाणवलं. त्यानेही आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी गमावल्या होत्या. त्यालाही तो रिकामेपणा माहीत होता, जो कोणत्याही संपत्तीने भरून निघू शकत नाही. मी नेहमी असं समजत होतो की पैसा हीच माझी खरी संपत्ती आहे.
शेखरने यावेळी थेट हेमंतकडे पाहत सांगितलं. पण तू मला आठवण करून दिलीस की काही गोष्टी पैशांपेक्षा कितीतरी मौल्यवान असतात. त्यांच्या शब्दाचं वजन हेमंतच्या मनावर खोलवर कोरलं गेलं. त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याच्या साध्या प्रामाणिकपणाचा कोणावर असा परिणाम होईल. त्याच्या आईने नेहमी सांगितलं होतं, योग्य गोष्टी केल्याचं फळ नेहमी मिळतं. आता त्याला या शब्दांचा खरा अर्थ कळत होता. काही क्षण खोलीत संपूर्ण शांतता होती. हेमंत काही बोलू शकला नाही. त्याने फक्त हलकेच मान हलवली. आपल्या आईच्या शिकवणीचे शब्द पुन्हा मनाशी घोळवत शेखरने पर्स काळजीपूर्वक बंद केली आणि ठाम नजरेने हेमंतकडे पाहिलं. मी तुला काहीतरी देऊन तुझे आभार मानू इच्छितो. हेमंतच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. त्याला असं काही अपेक्षित नव्हतं. त्याने हे काम कोणत्याही बक्षिसासाठी केलेलं नव्हतं. त्याने फक्त तेच केलं जे त्याला योग्य वाटलं. शेखरने आपली टेबलची ड्रॉवर उघडली आणि नोटांची एक जाड गड्डी बाहेर काढली. त्यांनी ती टेबलावर ठेवून हेमंतकडे सरकवली. हे घे माझ्याकडून तुझ्या प्रामाणिकपणाची एक छोटीशी भेट. हेमंतने नोट्सकडे पाहिलं आणि मग शेखरकडे. त्याचं हृदय वेगाने धडधडू लागले. तो हे पैसे घेऊ शकत होता. ते घरी नेऊन आईच्या साऱ्या अडचणी दूर करू शकत होता. पण त्याच्या मनात काहीतरी होतं ज्याने त्याला रोखलं. हे पैसे त्याला चुकीचे वाटले. जणू त्याच्या योग्य वागण्याची किंमत चुकवली जात होती. हळूहळू त्याने मान हलवली. मी हे घेऊ शकत नाही साहेब. काही क्षण ऑफिसमध्ये नीरव शांतता पसरली. शेखरने आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे पाहिलं. का? हेमंतने खोल श्वास घेतला आणि उत्तर दिलं. मी हे पैसे मिळवण्यासाठी केलं नाही. मला वाटलं तुम्हाला तुमचा पर्स परत हवा आहे, तुमचं पाकिट परत हवं आहे. त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा होता आणि शेखरला तो जाणवला. काही क्षण ते शांत उभे राहिले. मग हलकीशी हसत त्यांनी मान हलवली. तू खरंच वेगळा आहेस. मुला, तू फारच वेगळा आहेस. लोकांनी या पाकिटातून पैसे काढून घेतले असते, मग ते परत केलं असतं. तरी हे बक्षीस निसंकोच स्वीकारलं असतं. हेमंतने हलकेच खांदे उडवले. माझी आई म्हणते योग्य गोष्टींची किंमत नसते. शेखरने काही क्षण शांत राहून विचार केला. मग त्याने नोटांचा बंडल बाजूला केला आणि हात जोडून टेबलावर ठेवले. जर तुला पैसे नको असतील तर कदाचित मी तुला इतर प्रकारे मदत करू शकतो. हेमंतने गोंधळून भुवया उंचवल्या. कसं? शेखर हलकेसे हसले. मला तुझ्याबद्दल आणि तुझ्या कुटुंबाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. मला सांग, मी तुला खरंच कसं मदत करू शकतो? हेमंतच्या घशात एक गाठ तयार झाली. आजवर कुणीही त्याची कहाणी ऐकण्याचा प्रयत्न देखील केला नव्हता. किंचित थरथरत त्याने उत्तर दिलं. माझी आई आजारी आहे. तिला औषधं हवी आहेत. पण आमच्याकडे पैसे नाहीत. हे पहिल्यांदाच होतं जेव्हा त्याने एखाद्या बाहेरच्या व्यक्तीसमोर हे कबूल केलं होतं. शेखरने मान हलवली. जणू त्यांना आधीच हे उत्तर अपेक्षित होतं. मग आपण असं करू, ते ठामपणे म्हणाले. मी खात्री करून घेईन की तुझ्या आईला आवश्यक ते उपचार मिळेल. हेमंतने डोळे झपकवले. त्याला विश्वासच बसत नव्हता. तुम्ही खरंच असं कराल? शेखर हलकेसे हसले. मी आत्ता शिकतोय की काही गोष्टी पैशांपेक्षा मौल्यवान असतात आणि तुझा प्रामाणिकपणा अमूल्य आहे. पहिल्यांदाच हेमंतला वाटलं की आजचा दिवस फक्त एक योगायोग नव्हता, पण शेखरच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. जणू त्या पाकिटाच्या मागे अजून काही मोठं रहस्य दडलेलं होतं, जे ते सध्या उघड करण्यास तयार नव्हते. हेमंतच्या शरीरातून एक शहारा गेला. त्याला कळून चुकलं की त्याचं आयुष्य आता बदलणार होतं. पण किती आणि कसं याचा अंदाज त्यालाही नव्हता. ऑफिसमधली शांतता जणू एक अनाकलनीय ओझं बनवून हेमंतवर कोसळत होती. शेखरच्या शब्दांचा अर्थ लावण्याचा तो प्रयत्न करत होता. नुकतंच त्याने एक असं ऐकलं होतं जे स्वप्नासारखं वाटत होतं. कुणीतरी त्याच्या आईची मदत करण्यास तयार होतं, तेही कोणती अट न घालता. हेमंतने शेखरकडे पाहिलं, हे अपेक्षित करत की यात काहीतरी लपलेलं असणार. पण त्याला जे दिसलं ते फक्त त्यांच्या डोळ्यात चमकणारी निखलास सत्यता होती. मी याची खात्री देऊ शकतो की तुझ्या आईला उपचार मिळेल, शेखरने पुन्हा सांगितलं. आपल्या बोटांनी टेबलावर हलकेच टोलवट करत. तुला पैसे नको होते तर कदाचित हे माझ्या बाजूने धन्यवाद म्हणण्याचा योग्य मार्ग असेल. हेमंतच्या घशात कोरड पडली. त्याने अनेक रात्री आपल्या आईच्या कमकुवत आणि मंद श्वासांचे आवाज ऐकून जागून काढल्या होत्या, एक उपाय शोधायचा प्रयत्न करत जो त्याला कधीच सापडत नव्हता. आणि आता एक अनोळखी व्यक्ती त्याच्यासमोर त्याला सर्वात जास्त हवी असलेली गोष्ट देऊ करत होता. पण का? त्याने थोडंसं हडकळत विचारलं. त्याचा आवाज त्याच्या अपेक्षापेक्षा जरा जास्तच मंद आणि आश्चर्याने भरलेला होता. तुम्ही तर मला ओळखतही नाही. शेखर हलकेसे हसले.
पण त्यांच्या डोळ्यात मात्र गांभीर्य होतं. कारण मी जाणतो की कोणीतरी खास व्यक्तीला गमावण्याचं दुःख काय असतं. त्यांनी उत्तर दिलं, शिवाय आज तू जे काही केलं त्याने मला आठवलंय की या जगात अजूनही चांगले लोक आहेत. असे लोक जे एका संधीचा खरे हक्कदार आहेत. शेखरच्या या शब्दाने हेमंतच्या मनात हलचल माजली. त्याला कधी कुणी खास मानलं नव्हतं. शहरासाठी तो फक्त आणखी एक मुलगा होता, जो रोज आपल्या आयुष्याची लढाई लढत होता. पण आता एका सामर्थ्यशाली व्यक्ती त्याच्याकडे असा पाहत होती जणू तो महत्त्वाचा होता. तरी हे सगळं सहज स्वीकारणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. तुम्हाला खात्री आहे? त्याने संकोचून विचारलं. माझ्या आईला भरपूर औषधं लागतात आणि हॉस्पिटलचा खर्चही खूप मोठा आहे. मला माहीत आहे, शेखर कोणतीही शंका न ठेवत म्हणाला. आणि मला खर्चाची चिंता नाही. त्यांनी फोन उचलला आणि आपल्या सहाय्यकीला इशारा केला. हेमंतच्या आईवर त्वरित योग्य उपचार सुरू करा. मला खात्री हवी की तिची काळजी सर्वोत्कृष्ट डॉक्टर घेतील. त्या महिलेने मान हलवली आणि काही न बोलता ऑफिसच्या बाहेर गेली. हेमंत आश्चर्याने डोळे विस्फारून हे सगळं पाहत राहिला. हे सगळं इतक्या सहज आणि लवकर घडलं होतं, जणू त्याच्या आयुष्याचं जुने जड ओझे एका क्षणात हलकं झालं होतं. त्याच्या डोळ्यात पाणी दाटलं, पण त्याने पटकन पापण्या मिटवल्या. ते थांबवण्यासाठी धन्यवाद साहेब, तो हळू आवाजात म्हणाला. शेखरने त्याच्या भावनेला ओळखलं आणि मंद स्मित हास्य केलं. एवढंच नाही हेमंत, शेखर अचानक गंभीर होत म्हणाले. हेमंतने आश्चर्याने भुवया उंचवल्या. त्याला समजत नव्हतं की अजून काय उरलं होतं. त्याला तर आधीच एवढं मिळालं होतं जे त्याने कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. मला वाटते की तू उद्या पुन्हा इथे यावंस. माझ्याकडे तुझ्यासाठी अजून काही आहे. हेमंतचं हृदय वेगाने धडधडू लागलं. त्याला आधीच जाणवत होतं की त्याचं आयुष्य बदलत आहे. पण शेखरच्या बोलण्यातून स्पष्ट होत होतं की ही फक्त सुरुवात होती. काही अजून? त्याने कुतूहलाने विचारलं. शेखरने संतपणे मान हलवली. फक्त तुझ्या आईलाच मदतीची गरज नाही हेमंत, तुझ्याही पुढे उज्ज्वल भविष्य आहे तुझंही, आणि मला त्याचा एक भाग व्हायचा आहे. हे वाक्य ऐकून हेमंतच्या आत काहीतरी हललं. त्याला कधी कुणी सांगितलं नव्हतं की त्याचं भविष्य उज्ज्वल असू शकतं. तुम्ही मला ओळखतही नाही, हेमंत हळूच म्हणाला. अजूनही घडणाऱ्या गोष्टींना समजून घेण्याचा प्रयत्न करत शेखरने हलकीशी हसत उत्तर दिलं. मी तुझ्याबद्दल एवढंच जाणतो जेवढं जाणणं आवश्यक आहे. मला माहीत आहे की तू योग्य निर्णय घेतलास, जरी कोणी पाहत नव्हतं. मला माहीत आहे की तू पैसे सहज घेऊ शकत होतास, पण तू नकार दिलास. आणि हेही मला ठाऊक आहे की तुझ्यासाठी तुझ्या आईपेक्षा मोठं काही नाही. ते पुढे हलकेच झुकले आणि म्हणाले. आणि हे सगळं मला तुझ्याबद्दल त्या गोष्टी सांगतं ज्या कदाचित तुलाही माहीत नव्हत्या. हेमंतच्या हृदयात एक अनोखी उष्णता पसरली. त्याला त्याचं नावही देता येत नव्हतं. कृतज्ञता आणि आश्चर्य याचं एक अनोखं मिश्रण त्याच्या मनात साठत होतं. त्याच्या मनाचा एक भाग अजूनही हे सगळं खरं आहे की नाही यावर विश्वास ठेवू शकत नव्हता. तुमचं म्हणणं आहे की तुम्ही माझ्या भविष्याचा भाग कसा बनवू इच्छिता? त्याने शेवटी धीर गोळा करून विचारलं. शेखरने खोल श्वास घेतला आणि म्हणाले, फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि उद्या परत ये. मी वचन देतो की तू निराश होणार नाहीस. हेमंतने हळूहळू मान हलवली. त्याला पुढे काय होणार आहे हे माहीत नव्हतं, पण त्याच्या आतल्या आवाजाने त्याला सांगितलं की त्याने विश्वास ठेवायला हवा. मी नक्की येईन, तो कुठलीही शंका न ठेवता म्हणाला. शेखरने समाधानाने स्मित हास्य केलं. खूप छान. आता घरी जा आणि तुझ्या आईला ही आनंदाची बातमी सांग की लवकरच ती बरी होईल. हेमंत आपल्या जागेवरून उठला. त्याच्या पायात किंचित कंप जाणवत होता. हे सगळं अजूनही स्वप्नासारखं वाटत होतं. ऑफिसच्या बाहेर पडताना त्याला जाणवलं की तिथे उपस्थित प्रत्येक कर्मचारी त्याच्याकडे पाहत होता. कदाचित त्यांना आश्चर्य वाटत असेल की हा गरीब मुलगा इथे काय करतोय. कदाचित त्यांना वाटलं असेल की तो एक अनामिक गोष्टीचा छोटा भाग आहे जो लवकरच संपून जाईल. पण हेमंतला माहीत होतं की ही गोष्ट वेगळी होती. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याला समोर एक दिशा दिसत होती. आयुष्याचा प्रकाश किरण दिसत होता. अशी दिशा जी फक्त भंगार गोळा करून आणि नाणी मोजण्यापेक्षा काहीतरी मोठं होतं. तो जेव्हा रस्त्यावर पोहोचला तेव्हा सूर्य क्षितिजाच्या जवळ पोहोचला होता. दिवसाच्या तीव्र उष्णतेची जागा आता हलक्या गार वाऱ्याने घेतली होती. हेमंतने काही क्षण डोळे बंद केले आणि खोल श्वास घेतला. उद्या मी पुन्हा त्या इमारतीत जाईन.
पण यावेळी त्याला भीती नव्हती. तरी घरी जाताना त्याच्या मनात एक विचार सतत गुंजत राहिला. शेखर कुलकर्णीला त्याच्यात इतकी रुची का वाटत होती? त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळंच होतं. जणू त्यांची उदारता फक्त दयाळूपणासाठी नव्हती. कदाचित यामागे अजून काहीतरी होतं. हेमंतने आपल्या घातांनी घट्ट आवळलं आणि पुढे चालत राहिला. कदाचित उद्या त्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार होती. त्या रात्री हेमंतला फारशी झोप लागलीच नाही. शेखरच्या ऑफिसपर्यंतच्या लांब प्रवासाने आणि दिवसभराच्या भावनिक गोंधळाने त्याचे शरीर थकलं होतं. पण त्याचं मन थांबायला तयार नव्हतं. त्याच्या आईला मदत मिळणं हेच स्वतःमध्ये एक चमत्कार होतं. पण तुझ्याही भविष्याचा भाग बनणं याचा अर्थ काय होता? तो आपल्या छोट्या झोपडीच्या जमिनीवर पसरलेल्या जुन्या गादीवर पडून वळणं घेत राहिला. त्याच्या आईच्या मंद कुमकुवत श्वासांचा आवाज त्याच्या कानात पडत होता. उद्या सगळं स्पष्ट होईल, फक्त थोडं थांबायचं आहे. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्याच्या आधीच हेमंत उठला. त्याने आपला जुना शर्ट घातला आणि केस बोटांनी थोडे सावरले. तो थोडासा तरी व्यवस्थित दिसावा अशी त्याची इच्छा होती. जरी त्याला माहीत होते की त्याच्याकडे अशी काहीच गोष्ट नव्हती जी त्याला त्या श्रीमंत जगात बसू देईल. आईला सोडताना त्याने फारसं काही सांगितलं नाही. तो पटकन बाहेर पडला. त्याच्या मनात अनोखी धाकधूक होती आणि आशा दोन्ही होत्या. जेव्हा तो त्या भव्य इमारतीजवळ पोहोचला तेव्हा पुन्हा त्याचं लक्ष त्या संशयित आणि जिज्ञासू नजरांकडे गेलं. पण आज तो आधीसारखा असुरक्षित वाटत नव्हता. तो सरळ रिसेप्शनकडे गेला आणि यावेळी कुणीही त्याला थांबवलं नाही. जे सिक्युरिटी गार्ड्स आधी त्याला बाहेर काढण्यास तयार होते त्यांनी फक्त हलकंसं मान हलवून त्याला जाण्याचा इशारा केला. जणू आता त्याला इथे असण्याचा पूर्ण अधिकार मिळाला होता, जाण्याचा अधिकार मिळाला होता. तो थेट शेखरच्या ऑफिसमध्ये पोहोचला, जिथे ती सहायिका त्याची वाट पाहत होती. शेखर सर तुमच्या येण्याची वाट पाहत आहेत, तिने हसत सांगितलं. हेमंतने हळूच खोलीत प्रवेश केला आणि पाहिलं. शेखर खिडकीजवळ उभे होते. शहराकडे एकटक पाहत होते. जसे हेमंतच्या पावलांचा आवाज त्यांच्या कानावर पडला, शेखर हसत त्याच्याकडे वळाले. मला आनंद आहे की तू परत आलास. हेमंत, तू परत आलास, मला आनंद वाटला. हेमंतने मान हलवली. तो अजूनही हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होता की त्याच्यासाठी काय खास असणार आहे. मी सांगितलं होतं ना की माझ्यासाठी तुझ्यासाठी काहीतरी खास आहे. शेखर टेबलवर ठेवलेला एक पांढरा लिफाफा उचलत म्हणाले. आता योग्य वेळ आहे की तू हे जाणवस ते. त्याने तो लिफाफा हेमंतच्या दिशेने पुढेच केला. हेमंतने थोडं संकोच करत तो स्वीकारला. त्याच्या बोटांना थोडासा कंप येत होता. त्याने काळजीपूर्वक लिफाफा उघडला आणि त्यातला कागद बाहेर काढला. त्याचं हृदय जोरात धडकू लागलं. त्याने कागदावरील शब्द वाचले आणि काही सेकंद लागले त्याला ते पूर्ण समजायला. हे तर, तो आश्चर्यचकित होत शेखरकडे पाहू लागला. हे एका शाळेचे शिफारस पत्रक आहे. शेखरने हसत मान हलवली. ही फक्त कोणतीही शाळा नाही हेमंत, ही देशातील सर्वोत्कृष्ट संस्थांपैकी एक आहे. जर तुला शाळा शिकायची असेल तर मला वाटतं की तुला सर्वोत्तम शिक्षण मिळावं. हेमंतच्या घशात काहीतरी अडकल्यासारखं झालं. त्याने कायमच एका खऱ्या शाळेत शिकण्याचं स्वप्न पाहिलं होतं. शिकण्याचं, एक उज्ज्वल भविष्य घडण्याचं. पण हे स्वप्न नेहमीच खूप दूर, जवळजवळ अशक्य वाटत आलं होतं त्याला. आणि आता या संधीचं स्वरूपात त्याच्या डोळ्यासमोर होतं. पण का? त्याने थोड्या कापऱ्या आवाजात विचारलं. मला कळत नाही तुम्ही माझ्यासाठी हे सगळं का करताय. शेखरने हलकंसं स्मित हास्य केलं. कारण तू यासाठी पात्र आहेस. कारण तुझ्या प्रामाणिकपणाने आणि चांगुलपणाने मला आठवण करून दिली की या जगात अजूनही चांगुलपणा जिवंत आहे. आणि प्रत्येक छोट्या मुलाला त्याचं स्वप्न पाहण्याचं आणि ते पूर्ण करण्याचा पूर्ण हक्क आहे. गरीब असणं कधीच कुणाचं भविष्य ठरवू शकत नाही. हेमंतने पुन्हा एकदा त्या कागदाकडे पाहिलं. त्याच्यासाठी त्यावर लिहिलेले शब्द चमकत असल्यासारखे वाटले. हे सगळं खरंच होतं का? तो खरंच शाळेत जाऊ शकत होता. तो खरंच आपलं आयुष्य बदलू शकत होता. पण त्याच वेळी एक अनपेक्षित भीती त्याच्या मनात घर करू लागली. जर मी अपयशी ठरलो तर? त्याचा आवाज कमकुवत वाटत होता. त्याच्या मनातील असुरक्षितता स्पष्टपणे जाणवत होती.
जर मी इतर मुलांसारखा हुशार नसेन तर? मी कधी मोठ्या शाळेत शिकलो नाही. माझ्याकडे चांगली पुस्तकंही नव्हती, ना योग्य शिक्षक होते. शेखर त्याच्या जवळ आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, हेमंत, तू आधीच सिद्ध केलंयस की तू सक्षम आहेस. धैर्य आणि चारित्र्य हे कोणत्याही विषयापेक्षा किंवा परीक्षेपेक्षा खूप मोठे असतात, खूप जास्त महत्त्वाचे असतात. बाकी सर्व गोष्टी तू शिकशील. त्या शब्दांनी हेमंतच्या मनात एक अनोखी ऊब निर्माण झाली. त्याच्यावर आज कोणाचाच असा विश्वास नव्हता, कुणीच ठेवला नव्हता विश्वास असा. कुणी त्याला असं कधी सांगितलं नव्हतं की तो फक्त एक साधा गरीब मुलगा नाहीये, तो त्यापेक्षाही खूप मोठं काहीतरी बनू शकतो. मी प्रयत्न करू इच्छितो, शेवटी त्याने धीटपणे उत्तर दिलं. त्याच्या आवाजात हलकीशी आशेची चमक होती. शेखरने समाधानाने हसत मान हलवली. खूप छान. पण ही फक्त शिक्षणाची गोष्ट नाही. मी तुझा शिक्षक नाही, पण मी तुझा मार्गदर्शक असू शकतो. मी तुला योग्य वाट दाखवू शकतो. हेमंतने आश्चर्याने डोळे झपकले. मार्गदर्शक? हो, शेखर स्पष्टपणे म्हणाले. मी तुला फक्त अभ्यासातच मदत करू इच्छित नाही, तर तुझा संपूर्ण विकास पाहू इच्छितो. मला वाटतं की तू केवळ एक हुशार विद्यार्थीच नव्हे, तर एक उत्तम माणूसही बनायला हवा. मला तुझ्यासमोर संधी निर्माण करायच्या आहेत. हेमंत निशब्द झाला. त्याच्या हृदयात नव्या आशेचे कोंब फुटत होते. तो एक मोठा बदल स्वीकारण्याच्या उंबरठ्यावर उभा होता आणि त्याला जाणवत होते की त्याची कहाणी आता खरीच सुरू होत आहे. हेमंत हे सगळं ऐकून थक्क झाला. ही खूप मोठी गोष्ट होती, पण मनाच्या गाभाऱ्यात त्याला जाणवत होतं की त्याच्यासमोर एक नवा मार्ग उघडतोय. त्याने लिफाफा घट्ट पकडला. जर मी या शाळेत गेलो तर मी माझ्या आईला मदत करू शकेन का? त्याच्या डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होती. शेखरने समजुतीने मान हलवली. तुझी आई नक्की बरी होईल, मी याची हमी देतो. आता तुझे पूर्ण लक्ष तुझ्या आणि तुझ्या आईच्या उज्ज्वल भविष्यासाठी असायला हवं. हेमंतच्या हृदयात भावनांचा कल्लोळ उठला. त्याने नेहमीच एका चांगल्या आयुष्याचं स्वप्न पाहिले होते, पण कधीही वाटले नव्हते की ते सत्यात उतरेल. आणि आता त्याच्यासमोर ती संधी होती. त्याने निर्धाराने लिफाफा घट्ट धरला आणि शेखरकडे पाहिले. मी तयार आहे. त्याच्या आवाजात दृढता होती. शेखर हलकासा हसला. मग तुझ्या नव्या आयुष्यात तुझं स्वागत आहे. पण जेव्हा हेमंत हलक्या मनाने आणि नव्या आशाने भरून ऑफिसच्या बाहेर पडला, तेव्हा शेखरच्या मनात एक विचार घोळत होता की हेमंतमध्ये काहीतरी वेगळं होतं आणि लवकरच हेमंतलाही समजणार होतं की त्याची आणि शेखरची कहाणी फक्त त्या प्रामाणिक क्षणापुरती नव्हतीच. त्यांच्या नशिबाचा एक खोल संबंध होता आणि ते सत्य लवकरच उघड होणार होतं. वेळ झपाट्याने पुढे जात होता. हेमंत हळूहळू आपल्या नवीन दिनचर्येत रुळत होता. त्याला पहिल्यांदाच वाटत होते की त्याच्या आयुष्याला एक दिशा मिळाली आहे, एक असा मार्ग जो त्याला कधीच शक्य वाटला नव्हता. तो पूर्ण मेहनतीने अभ्यास करत होता. दररोज आपल्या आईला भेटायला जात होता आणि जेव्हा संधी मिळायची तेव्हा शेखर बरोबर लंच करायचा. शेखर आता फक्त एक मदत करणारा माणूस नव्हता, तो हेमंतच्या आयुष्यात एक महत्त्वाचा भाग बनला होता. जणू काही कुटुंबाचाच एक सदस्य बनला होता. पण हेमंतला कधीच कल्पना नव्हती की त्यांच्यातील हे नातं इतकं खोलवर असेल. एके दिवशी एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये लंच करत असताना शेखरने हेमंतकडे पाहत विचारलं, तू तुझ्या कुटुंबाविषयी कधी फारसं बोलला नाहीस. तुझ्या आईशिवाय अजून कोणी आहे का तुझ्या नात्यात? हेमंतने मान हलवली. नाही, फक्त आईच आहे. त्याचा आवाज मंद होता. त्याला या विषयावर बोलणं नेहमी कठीण जायचं. पण त्या दिवशी त्याने पुढे बोलायचं ठरवलं. खरं तर मी कधीच माझ्या वडिलांना पाहिलं नाही. शेखरने काही क्षणांसाठी जेवताना थांबून हेमंतकडे लक्षपूर्वक पाहिलं. कधीच नाही. नाही, हेमंतने उत्तर दिलं. आईने नेहमी त्यांच्याबद्दल बोलणं टाळले. जेव्हा केव्हाही मी विचारायचो, ती विषय बदलायची किंवा फक्त एवढंच म्हणायची की ते आता आपल्यासोबत नाहीत. त्याने हलकीशी सुस्कारा टाकला आणि आपल्या प्लेटमधल्या भाताच्या कणावर चमचा फिरवू लागला. हळूहळू मी विचारणं सोडून दिलं. मला वाटलं कदाचित त्यांना कधीच माझी गरज नव्हती. त्याच्या आवाजात उदासीनता होती, पण त्याचं खरं दुःख स्पष्ट जाणवत होतं. शेखर काही क्षण शांत बसून राहिले. त्यांच्या डोळ्यामध्ये अनामिक बेचैनी होती. हेमंतच्या या शब्दांनी त्याच्या मनात एखादी जुनी दडवलेली आठवण जागी केली होती.
त्याने हलक्या आवाजात विचारलं. तुझ्या आईचं नाव काय आहे? हे एक साधं सरळ प्रश्न होता. पण जसं हेमंतने उत्तर दिलं तसा शेखरचा चेहरा अचानक बदलला. स्मिता. स्मिता कुलकर्णी. शेखरचा चेहरा पांढरा पांढरा पट्टक पडला. जणू काही त्याच्या सोभोवतालचं एक विश्व एका क्षणासाठी थांबलं होतं. हवेत अचानक काहीतरी बदललं होतं. त्याच्या हातांनी थोडंसं थरथरायला सुरुवात केली. हेमंतने हा बदल लक्षात घेतला आणि चिंतेच्या स्वरात विचारलं, शेखर सर, तुम्ही ठीक आहात का? पण शेखर लगेच उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यांचा विस्पर झाला होता. जणू काही त्यांनी एखाद्या भूताला पाहिलं होतं. अचानक ते अधीरतेने आपल्या खुर्चीतून उठले आणि त्यांच्या हातातील रुमाल खाली पडला. तू काय म्हणालास? त्यांचा आवाज थोडा थरथरत होता. माझ्या आईचं नाव स्मिता कुलकर्णी, हेमंतने हळू आवाजात पुन्हा सांगितलं. त्याला काहीच समजत नव्हतं. कुलकर्णी या नावानं शेखरला इतकं अस्वस्थ का केलं? पण त्या क्षणी शेखरने आपल्या चेहऱ्यावर हात ठेवले आणि एक खोल श्वास घेतला. जड सुस्कारा टाकला. त्या सुस्कारात धक्का आणि दुःख दोन्ही मिसळलेले होतं. हेमंतच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. काहीतरी नक्कीच चुकत होतं. त्याने कधीही शेखरला अशा अवस्थेत पाहिलं नव्हतं. इतके तुटलेले, अस्वस्थ. काही क्षणांनी शेखरने आपल्या हातांनी बाजूला केलं. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि अविश्वास स्पष्ट झळकत होता. त्यांच्या ओठांवर काहीतरी अडकल्यासारखं वाटत होतं. पण शेवटी त्यांनी मोठ्या प्रयत्नाने बोलण्याचा प्रयत्न केला. कुलकर्णी, मला असं वाटतं की मी तुझा बाप आहे. एक क्षणात सगळं बदललं. हेमंतच्या जगाला एकदम कलाटणी मिळाली. त्या शब्दांचा काहीच अर्थ लागत नव्हता. काय? त्याचा आवाज एवढा मंद होता की त्यालाच तो ऐकू येईना. असं कसं शक्य आहे? पण शेखर त्याचा गहन नजरेने त्याच्याकडे पाहत होते. तुझी आई स्मिता, मी तिला खूप वर्षांपूर्वी ओळखत होतो. शेखरने आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हटलं. पण मला कधी माहीत नव्हतं की तिला मूल झालं आहे. हेमंतचा श्वास अडखळला. त्याच्या छातीतील धडधड एवढी वेगवान झाली होती की त्याला वाटलं ती उडून बाहेरच येईल. त्याला समजत नव्हतं की तो या गोष्टीवर विश्वास ठेवावा की नाही. तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे, त्याने हलक्याच थरथरत्या आवाजात म्हटलं. पण शेखरने मंदपणे मान हलवली. आता त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळायला लागले होते. माझ्या लक्षातही आलं नाही की ती गरोदर होती, त्यांच्या वेदनादायी स्वरात सांगितलं. आमच्या परिस्थिती अशी झाली की आम्हाला वेगळं व्हावं लागलं. मला तिच्यापासून दूर नेलं गेलं आणि मी पुन्हा कधी तिच्याजवळ परत येऊ शकलो नाही. हेमंतच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. त्याच्या मनात एक मोठं वादळ घोंगावत होतं. त्याने आयुष्यभर आपल्या वडिलांना शोधण्याचं स्वप्न पाहिलं होतं. नेहमीच त्याच्या मनात एक प्रश्न असायचा, कुलकर्णी ते कुठे असतील, कोण असतील? आणि आत्ता ज्या व्यक्तीला तो एक मार्गदर्शक मानत होता तोच त्याचा पिता होता. उत्तर शोधायचं होतं. मला आईशी बोलायला हवं, हेमंत अचानक म्हणाला आणि तो जागेवरून उठला. त्याला सत्य जाणून घ्यायचं होतं. त्याला आपल्या आईकडून उत्तर हवी होती. शेखर घाबरून त्याचा हात धरायचा प्रयत्न करू लागले. हेमंत थांब. तो थोडा थांबला, पण मागे वळून पाहिलं नाही. जर मी खरोखर तुझा बाप असेन तर मला ती चूक दुरुस्त करण्याची संधी दे. शेखरच्या आवाजात विनवणी होती. हेमंत काही क्षण स्तब्ध उभा राहिला. तो विश्वास ठेवू इच्छित होता की त्याला वाटत होते की हे एक पुनर्मिलन असावं, असं सत्य नाही जे त्यांचं आयुष्य तुकड्यात विभागून टाकेल. मी आधी माझ्या आईशी बोलेन, त्यांनी ठामपणे सांगितलं, मग पाहू. हे म्हणत तो मागे न पाहताच खोलीच्या बाहेर गेला. शेखर तिथे स्तब्ध उभे राहिले, समोरच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहत, जिथे काही वेळापूर्वी हेमंत बसलेला होता. त्यांच्या हृदयात एक वेदनादायी वेगळी भावना उसळत होती. हे खरंच होतं का? इतक्या वर्षानंतर त्याने त्या मुलाला शोधलं होतं का, ज्याच्या अस्तित्वाबद्दल त्यांनी कल्पनाही केली नव्हती? नशिबाने त्यांना विचित्र रीतीने पुन्हा जोडले होते. पण आता प्रश्न हा होता, हेमंत हे सत्य स्वीकारेल का, की तो शेखरला कायमचा दूर लोटेल? हेमंत रस्त्यावर वेगाने पळत होता. त्याच्या छातीत धडधड एवढी वेग होती की जणू तो उडी मारून बाहेर पडेल. प्रत्येक पावलागणिक त्याला जाणवत होतं त्याच्या आयुष्यातलं सत्यच बदलत चाललं आहे. शेखरने सांगितलेल्या गोष्टी अजूनही त्याच्या मनात घुमत होत्या. त्याच्या लहानपणीच्या अर्धवट आठवणी, त्याच्या मनात असलेल्या त्या असंख्य प्रश्नांची उत्तरं जी त्याला कधीच मिळाली नव्हती. त्याच्या आईने नेहमीच या विषयावर बोलणं टाळलं होतं. पण आता त्याला सगळं सत्य जाणून घ्यायचं होतं. जेव्हा हेमंत घरी पोहोचला तेव्हा त्याने आपल्या आईला एका कोपऱ्यात बसलेलं पाहिलं. त्या काही जुन्या कपड्यांना घडी घालत होती ती. तिचा चेहरा थकलेला होता.
हेमंतला पाहून थोडासा उजळला, पण त्यांच्या चेहऱ्यावरची गोंधळलेली मुद्रा पाहून त्यांची हलकीशी हसू तशीच विरून गेली. हेमंत बाळा, काय झालं? त्यांच्या आवाजात काळजी होती. हेमंतने खोल श्वास घेतला. योग्य शब्द शोधायचा प्रयत्न करत असताना अचानक खोल शांतता पसरली. जणू ते 4 भिंतींमध्ये एक न दिसणारी भिंत उभी राहिली. स्मिताने हळूच नजर दुसरीकडे वळवली. त्यांचे बोट अजून घट्ट कपड्यांना धरू लागले. नेहमीप्रमाणे त्यांनी विषय बदलायचा प्रयत्न केला, पण यावेळी हेमंत मागे हटणार नव्हता. आई प्लीज, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. त्याच्या आवाजात राग नव्हता, तर एक प्रकारची विनवणी होती. काही क्षण जणू वेळच थांबला. अखेर स्मिताने खोल श्वास घेतला आणि डोळे बंद केले, जणू स्वतःला धैर्य एकवटण्यास सांगत होत्या. त्याचं नाव, तुझ्या वडिलांचं नाव शेखर कुलकर्णी. हे ऐकताच हेमंतच्या डोक्यावर जणू आकाश कोसळलं. त्याचं शरीर सुन्न झालं आणि त्याच्या हाताच्या तळव्यांना घाम फुटला. त्याला आधीच उत्तर माहीत होतं, पण त्याच्या आईच्या तोंडून हे ऐकणं म्हणजे सत्यावर शिक्कामोर्तब होतं. तर हे खरं आहे, त्याने हलक्या आवाजात म्हटलं. त्याच्या स्वरात संमिश्र भावना होत्या. एकाच वेळी सुटकेचा भाव आणि राग. तो कधीही अनाथ नव्हता. त्याचा पिता कायम जिवंत होता, फक्त त्याच्या जीवनापासून दूर. आई, तुम्हाला हे कधी सांगितलं नाहीस? त्याचा आवाज थोडा थरथरत होता. स्मिताने पुन्हा खोल श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यात खोल दुःख दाटलं होतं. मी तुझं रक्षण करायचं ठरवलं होतं, त्यांनी शांतपणे उत्तर दिलं. काही क्षण थांबून त्या जुन्या आठवणीत हरवल्यासारख्या झाल्या. जेव्हा मी आणि शेखर भेटलो तेव्हा आम्ही दोघं खूप तरुण होतो. तो माझ्यावर प्रेम करतो याबद्दल मला कधीच शंका नव्हती, पण त्याचा परिवार, त्यांनी मला कधीच स्वीकारलं नाही. जेव्हा त्यांना कळलं की मी तुझ्या जन्माची वाट पाहते आहे, तेव्हा त्यांनी आम्हाला वेगळं करण्यासाठी शक्य ते सगळं केलं. त्या हाताच्या बोटांना घट्ट एकत्र जोडत म्हणाल्या. त्यांनी शेखरला माझ्यापासून दूर पाठवलं आणि मग काही काळाने मला कळलं की त्याचं दुसरं लग्न दुसरं कोणाशी तरी झालंय. मला वाटलं तो पुढे निघून गेला असेल. तेव्हा मी ठरवलं की मी तुला एकटीने वाढवीन, एकटीनेच तुला वाढवेल, तुझा सांभाळ करेल. मला तुला त्या वेदनेसह मोठं होऊ द्यायचं नव्हतं की तुझा पिता तुझ्याजवळ नाही. हेमंतच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याच्या मनात एकच वेळी राग, दुःख आणि एक प्रकारचा स्वीकार याचं संमिश्रण होतं. सगळं आता स्पष्ट झालं होतं. त्याच्या आईने ज्या पद्धतीने योग्य वाटलं तसं केलं, पण त्याचवेळी ज्या सत्यासोबत तो वाढला होता ते आता त्याला छळू लागलं होतं. मी त्यांना भेटलोय आई, हेमंतने हळू आवाजात म्हटलं. स्मिता दचकून त्याच्याकडे पाहू लागल्या. काय? हेमंतने मान हलवली. मी त्यांना त्यांचं पाकीट परत केलं आणि त्यांनी मला ओळखलं, किंवा जवळपास ओळखलं. जेव्हा त्यांनी तुझं नाव ऐकलं तेव्हा ते पूर्णपणे थक्क झाले. स्मिताच्या चेहऱ्यावर एक वेगळीच वेदना आणि अस्पष्ट अशी आशेची झलक उमटली. त्यांना तुला भेटायचं आहे आई, हेमंत म्हणाला. स्मिता काही वेळ स्तब्ध बसून राहिली. जुन्या आठवणींचं ओझं जणू पुन्हा त्यांच्या मनावर दाटून आलं होतं. मला माहीत नाही मी हे करू शकेन की नाही. तिचा आवाज हलका पण भावनांनी भरलेला होता. पण हेमंतने हार मानली नाही. त्यांना त्यांची ही चूक सुधारायची आहे. त्यांना आपल्याला आपलंसं करायचं आहे. आणि मला असं वाटतं की मलाही त्याला एक संधी द्यायला हवी. हे बोलणं त्याच्यासाठी जितकं अवघड होतं तितकं दुसरं काहीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी हेमंत पुन्हा शेखर यांच्या ऑफिसमध्ये गेला. शेखर आधीपासूनच त्याची वाट पाहत होते. त्यांच्या डोळ्यात अस्वस्थता आणि आशा दोन्ही होत्या. संपूर्ण रात्र ते नीट झोपू शकले नव्हते, केवळ या विचारात की हेमंत काय निर्णय घेईल. जेव्हा हेमंत आत आला तेव्हा शेखर पटकन उठून उभे राहिले. तू तुझ्या आईशी बोललास का? त्यांचा आवाज हलका होता, पण त्यात एक सौम्य थरथर होती. हेमंतने हळूच मान हलवली. हो, तिनेही मला सगळं सांगितलंय. तुम्ही खरोखरच माझे वडील आहात. हे ऐकता शेखरने आपला चेहरा हाताने झापून घेतला. सत्याचं ओझं अखेर त्यांच्यावर पूर्णपणे कोसळलं. त्याचे खांदे हलकेसे थरथरले. आणि जेव्हा त्यांनी हात खाली घेतले तेव्हा हेमंतने त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहिले. मी इतकी वर्ष गमावली. शेखरचा आवाज भारी झाला होता. माझ्या आयुष्यात जराही कल्पना नव्हती की तू जिवंत आहेस. जर मला माहीत असतं तर मी तुझ्यासोबत राहण्यासाठी काहीही केलं असतं. तुझ्यावर अन्याय होऊ दिला नसता. हेमंतचा राग हळूहळू विरघळू लागला. त्याला जाणवलं शेखर या कहाणीतील खलनायक नव्हते. तेही परिस्थितीचे बळी ठरले होते.
त्यांच्या मर्जीविरुद्ध घेतलेल्या निर्णयांनी त्यांचं आयुष्य बदलून टाकलं होतं. मला माहीत नाही की वडिलांसोबत राहणं कसं असतं, हेमंतने प्रामाणिकपणे कबूल केलं. शेखर हलकंसं हसले. त्यांचे डोळे अजूनही ओलसर होते. मलाही माहीत नाही की वडील होणं कसं असतं, त्यांनी प्रामाणिकपणे उत्तर दिलं. पण बाळा, जर तू मला संधी दिलीस तर मी शिकायला तयार आहे. ऑफिसमध्ये काही क्षण शांतता पसरली. पण ही शांतता एका नवीन नात्याची पायभरणी करत होती. पहिल्यांदाच हेमंतला वाटले की कदाचित त्याला ते मिळू शकतं जे त्याला नेहमी अशक्य वाटत होतं, एक कुटुंब. मला फक्त योग्य गोष्ट करायची होती. हेमंतने हलक्या आवाजात मान खाली घातली आणि म्हणाला. पण त्याऐवजी मला असं काही मिळालं ज्याची मला गरज होती, पण मला कधी जाणवलंही नव्हतं. शेखरने आपला हात समोर केला. त्यांच्या डोळ्यात खरी तळमळ दिसत होती. हेमंत काही क्षण विचार करत राहिला. मग हळूहळू त्याने आपला हात पुढे केला आणि शेखरचा हात धरला. भूतकाळ आता नव्या भविष्याकडे वळत होता. दुःख आणि जुन्या जखमा अजूनही होत्या, पण पुन्हा भेटण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची इच्छा त्याहूनही मोठी होती. आणि त्या क्षणी हेमंतला खात्री झाली, आता त्याच्या आयुष्याची दिशा कायमची बदललेली होती. हीच हेमंतची कहाणी आहे, एका प्रामाणिक, मी सत्याला धरून वागणाऱ्या मुलाची. त्याच्या अशा वागण्याने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. कधीकधी योग्य मार्ग निवडणं कठीण असतं, पण तोच मार्ग आपल्याला योग्य जागी घेऊन जातो. हेमंतप्रमाणेच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात जिथे एक निर्णय सगळं आयुष्य बदलून टाकतो. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आला आहे का ज्या निर्णयाने तुमचं आयुष्य बदलले आहे, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही नकळत बदल घडला आहे? असे घडले असल्यास तुमचा अनुभव आमच्याबरोबर त्यांच्या माध्यमातून नक्कीच शेअर करा. आणि जर का तुम्हाला ही भावनिक कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.